पुणे शहरामध्ये दुसऱ्यांदा पूरस्थिती निर्माण झाली आहे। पुण्यातील एकता नगर, सिंहगड रस्ता आणि या परिसरामध्ये पाणीच पाणी आता साचल्याचं पाहायला मिळत आहे। पूर रेषेतील शेकडो लोकांचं स्थलांतर करण्यात आलं। धरणातील विसर्गामुळे आता पुराचा धोका कायम आहे, तर खडकवासलामधून 45,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढल्यास विसर्ग वाढवला जाणार आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय, पुणे शहरात दुसऱ्यांदा पूरस्थिती निर्माण झाली। एकता नगर, सिंहगड रस्ता आणि परिसरामध्ये सध्या पाणीच पाणी आहे। पूर रेषेतील शेकडो लोकांचं स्थलांतर देखील करण्यात आलं। धरणांतील विसर्गामुळे आता पुराचा धोका कायम आहे। ही दोन्ही दृश्य आपण पाहतोय। खडकवासला धरणातून तब्बल 45,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता, मात्र आता नदीकाठच्या संपूर्ण इमारतींच्या खाली पाणीच पाणी झाल्याचं पाहायला मिळतंय। लष्कराला देखील पाचारण करण्यात आलेल्या लष्कराची एक तुकडी पुण्यामध्ये तळ ठोकून आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।